रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण जो आहे बाळकुंबलाच दोस्ते वेस्ट काउंटी नावाचं बिल्डिंग आहे, त्याच्यात सेडार नावाची जी विंग आहे त्याच्यामध्येच 3 BHKचा फ्लॅट आपण काढतोय. साधारणतः कार्पेटचा जर विचार केला तर 980 कार्पेट असेल आणि त्याच्यामध्ये पार्किंग हे आपल्याला 2 मिळतील. अधिक मेंटेनन्स संदर्भातला जर विचार केला तर 6,500 रुपये मेंटेनन्स असेल आणि सोसायटी झालेली आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या इत्तमभूत सुखसुविधा आहेत. विशेष म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्येच युरो स्कूलही तयार झालेलं तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्याच कॉम्प्लेक्समध्ये आपण 3 BHKचा फ्लॅट करतो, जो ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं प्रोजेक्ट आहे. खरं तर हे प्रोजेक्ट टाउनशिप प्रोजेक्ट आहे आणि खूप मोठं प्रोजेक्ट आहे आणि तिथेच हा 3 BHKचा फ्लॅट मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्याच स्टँडिंग बाल्कनीमध्ये आपण सध्या उभे आहोत. स्टँडिंग बाल्कनीचा जरी आपण विचार केला तर खूप मोठी स्टँडिंग बाल्कनी, म्हणजे लांब जवळजवळ तुम्हाला 10 फूट लांब आणि 2 फूट रुंद असणारी स्टँडिंग बाल्कनी असेल. आणि तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर आपण बघितलं तर तुम्हाला समोर युरो स्कूल जे बिल्डिंग आहे, युरो स्कूलची बिल्डिंग तुमच्या समोर दिसते. अधिक जर आपण व्ह्यू बघितला तर समोर एकदम सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दिसतो, जो तुम्हाला क्रिक वगैरे म्हणा हे सगळं व्यवस्थित पद्धतशीर चांगल्या पद्धतीने दिसतं. आणि समोर बघितलं तर लोढा अप्पर ठाण्याच्या बिल्डिंग्स पण तुम्हाला इकडनं तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतात. आणि ह्या साईडला जरी आपण बघितलं तर तुम्हाला असा ओपन व्ह्यू डोंगराचा आणि क्रिकचा तुमच्या घरामधनं प्रॉपरली तुम्हाला नक्कीच दिसतो. अशा पद्धतीचा हा व्ह्यू असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. जर आपण याचा जर समोर कंपासद्वारे जर आपण विचार केला की बाबा ह्याचं फेसिंग काय असेल तर बाहेर जाताना हा साऊथ वेस्ट असणारा फ्लॅट असेल. एकाच साईडला एक फ्लॅट आहे आणि ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता की समोर एक घर आहे. अधिक ह्या साईडला जर गेलं तर इथे लॉबी आहे. तर पार्किंग जवळजवळ 3 तुम्हाला लिफ्टचं प्रावधान आहे आणि तुमचा जो फ्लॅट आहे तो इथपासून चालू झालेला असेल. आतमध्ये जाताना हा नॉर्थ ईस्टचं घर असेल. मालकाने सेफ्टी डोर ऑलरेडी अशा सुंदर पद्धतीनं बनवलेला आहे. आणि आपण जर विचार केला तर ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण हायर फ्लोअरला हा फ्लॅट करतोय. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक छोटासा एक पॅसेज मिळतो, जो 5.5 बाय 4.5चा पॅसेज मिळेल आणि त्याच्यानंतर तुमचा हा हॉल चालू होईल. हॉल जर तुम्ही बघितलं तर हा पण प्रशस्त आणि मोठा 17 बाय 10.5चा तुम्हाला हा हॉल असेल. आणि हॉलच्या नंतर तुम्हाला मी ते सांगितलं त्याप्रमाणे ही तुमची स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली अशा सुंदर पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं असेल. हे जे मालक आहेत त्यांनी हे घर तात्पुरतं वापरलं होतं, पण त्यांचं दुसरीकडे जाणं झालं आणि तुम्ही बघू शकता परत तुम्हाला इकडे एक वेगळा असा डायनिंगचा स्पेस आहे, जो 7.5 बाय 9चा आहे. 7.5 बाय 9चा. त्याच्यानंतर तुम्ही जर किचनमध्ये आलात तर तुम्हाला किचनही 10.5 बाय 7.5चं एल शेपचं असं सुंदर असं किचन बनवलेलं आहे, ज्याच्यात गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं प्रॉपरली आलेलं आहे. अधिक जर तुम्ही बघितलं तर मॉड्युलर किचन पण तयार झालेलं आहे. ह्या साईडला जर आपण आलो अशा पद्धतीचं हे ड्राय बाल्कनीसाठी परत तुम्हाला इथं स्टोरेज पण बनवलेलं आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचा हा एक फ्लॅट आहे. हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण किचनमधनं बाहेर येऊ त्यावेळेला तुम्हाला डायनिंगचा स्पेस मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 7.5 बाय 9चा असा डायनिंगचा मोठा स्पेस तुम्हाला मिळतो, जिथे तुम्ही इथं भगवंताची मूर्ती म्हणा किंवा काही त्या पद्धतीनं तुम्ही इकडे सेट करू शकता किंवा शोकेस म्हणून जरी तुम्ही इथं उभं केलं तर बघू शकता. मोठा स्पेस आहे. एल शेपचं तुमचं लिव्हिंग आहे आणि सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण इकडे येऊ त्यावेळेला तुम्हाला परत इथे एक कॉमन बाथरूम टॉयलेट असणार आहे, जे तुम्ही बघितलं तर 8 बाय 4चा असेल. आणि त्याच्यानंतर परत इकडे जरी आपण आलो तर इथे पण तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी ऑलरेडी हे वॉशिंग मशीन वगैरे लावण्यासाठी स्पेस दिलेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुमच्या समोर जर आपण इकडे आलो तर एक मास्टर बेडरूम असणार आहे, जिथे तुम्ही इकडे आलात तर 7 बाय 4.5चं तुम्हाला इथं परत मोठं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला तुम्हाला दिसतं. अशा पद्धतीचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मालकानं खरं तर तुम्ही बघू शकता हे वॉर्डरोबची जागा किंवा ह्या कपाटांची जागा आपण काय मोजलेली नाही आहे, तरी कपाटाची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि मोठी जास्त जागा आहे. आणि त्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत खिडकी आहे, जिथनं तुम्हाला हवा प्रॉपरली येते. आणि व्ह्यू वाईज जरी विचार केला तर इकडनं पण सुंदर असा क्रिक आणि डोंगरांचा व्ह्यू तुम्हाला दिसतो. ह्या बेडरूमची साईज जर विचार केला तर 11 बाय 10चं हे तुमचं बेडरूमची साईज असणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत अजून एक कॉमन बेडरूम आहे. हे कॉमन बेडरूम जरी बघितलं तरी ह्या साईडला पण त्यांनी बघा कपाटाची मस्त अशी मोठी जागा करून ठेवलेली आहे, जे तुम्ही बघू शकता किती मोठी जागा आहे. आणि ह्या साईडला परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आपल्याला एक
खिडकी दिलेली आहे आणि इकडनं जर तुम्ही ह्या खिडकीतनं बघितलं तर तुम्हाला समोर जो मोदी नमो सेंटर पार्क म्हणा किंवा कल्पतरू म्हणा किंवा लोढा आंबारा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतात. ह्या बेडरूमच्या साईजचा जरी आपण विचार केला तर 10 बाय 10.5चा हा तुमचा बेडरूमची साईज असणार आहे. कपाटाची जागा सोडून अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे. आणि आता हे शेवटचं बेडरूम आहे. हे शेवटच्या बेडरूमची साईज बाकी तुम्ही जर बघितलं तुम्हाला वाटेल की हे खूप मोठं आणि प्रचंड असं चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे. कारण की याची साईज जर विचार केला तर 14 बाय 10.5चं हे तुम्हाला बेडरूम आहे. खूप मोठं आणि चांगलं प्रशस्त बेडरूम आहे. आणि याच्यात पण परत एक टॉयलेट आहे जिथे 7.5 बाय 4चं तुमचं हे असणार आहे. ह्याची साईज पण जर बघितली तर मोठी आणि प्रशस्त आहे. आणि इकडनं जरी आपण आलो तर हे कपाटाची जागा, बेडरूम कपाटाची जागा जरी बघितली तर इथं कपाट ऑलरेडी त्यांनी बनवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं हे रखरखाव ह्या पद्धतीनं काहीच कम करायची गरज नाही आहे. फॉल सिलिंगचं काम मला असं वाटतं याच्यात करावं लागेल जर तुम्ही विकत घेतलं तर. बाकी नॉर्मल फर्निचर ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्याच्यात बनवलेल्या आहेत. आणि ह्या साईडला जरी बघितलं तर ह्या बेडरूमचा जरी व्ह्यू बघितला तर हा पण सुंदर असा डोंगराचा म्हणा क्रिकचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूममधनं पण नक्की मिळतो. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना हा दोस्ती वेस्ट काउंटीलाच घर पाहिजे आणि मोठं घर पाहिजे, 3 BHK फ्लॅट पाहिजे, त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे घर खूप सुंदर आणि चांगलं असू शकतं. कारण साईज वाईज जर बघितलं तर चांगलं पद्धतशीर मोठं सोसायटी झालेली आहे. त्याच्यामुळे इथे ते प्रॉब्लेम नाही. किंवा बँकेकडनं जरी आपण गेलो तर कोणत्याही बँकेकडनं आपल्याला लोन मिळू शकतं. कारण बिल्डिंगला OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी टायटल लिगल सगळं क्लिअर झालेला विषय आहे. मला असं वाटते ह्या मालकांनी सांगताना आपल्याला 1,80,00,000 रुपये ह्या फ्लॅटची किंमत सांगितलेली आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्हाला फोन करा. हा फ्लॅट आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे आम्ही घेऊन येत आहोत. मला असं वाटते जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांनी बघा आणि आम्हाला सबस्क्रायबर्स करा हीच नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.